ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। धुळे शहरात GBSचा पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर हिरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संबंधित रुग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे व डॉक्टरांना देखील आवश्यक उपचाराच्या सूचना दिल्या आहेत। दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी या निमित्ताने केले आहे। GBS आजाराने महाराष्ट्रासह देशातील इतर भागातही शिरकाव केला असून दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत आहे। धुळे शहरातही GBSचा एक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा विशेष सतर्क झाली आहे। संबंधित रुग्णावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत। GBS रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तयार करण्यात आला असून उपचाराच्या बाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे। धुळे शहरातही GBSचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती प्राप्त होताच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी तात्काळ हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देत संबंधित रुग्णांची विचारपूस करीत संबंधितांवर आवश्यक ते उपचार तातडीने करण्याच्या योग्य त्या सूचना संबंधित डॉक्टरांना केल्या आहेत। धुळे शहरामध्ये 7 वर्षाची मुलगी हेमांगी राव तिला डॉगबाईट झालेला आहे। तिचा उजवा गालाचा लचका विसरलेला कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या हिरे हॉस्पिटलला या ठिकाणी 3 दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे। सुचरिंग केलेलं आहे। सर्व अँटीरेबीज वॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि 2-3 दिवसानंतर तिच्यावरती प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे। मी या ठिकाणी पेशंटला बघितलं, व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे, करता आहे। आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे, कारण धुळ्यामध्ये 2 वेळा मीटिंग आपण घेतलेले आहेत आणि हे जे काही पिसाळलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे। तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो थांबला गेला पाहिजे, त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे, याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे GBSचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे। जावेद शेख त्याचं नाव आहे, चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे। तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे 3 ते 4 दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे काही औषधं आहेत, ट्रीटमेंट आहे ती संपूर्णपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे। प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेन्शन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत। हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे, परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको, GBSच्या रुग्णांमध्ये याची काळजी घ्या। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।